गट आहे. तर आम्ही मागणी काय केली, तुम्ही फक्त ती खोली मोजा आणि ज्या कॉरीने 6 मीटर केले त्याची तुम्ही कॉरी बंद केला. आम्ही आणखी हे पण सांगितलं 1-2 मीटर जास्त गेला असेल तरी आम्ही सोडतो, कारण का तुमच्याकडे असेल माप तेवढं होत नसेल वगैरे. पण आता आमची ऑब्झर्वेशन असं आहे की ते जवळजवळ 25 ते 30 मीटर खाली गेले किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल. तर तहसीलदारांना काय सांगितलं, ओके आम्ही पाहणी करतो. त्यांनी मंडळ अधिकाऱ्याला एक आदेश काढला की तुम्ही पाहणी करावी, आम्हाला रिपोर्ट द्यावा. 1 महिना साधारण कॉरी ब्लास्टिंग बंद ठेवलं आणि 1 महिन्यानंतर ऑल ऑफ सडन त्यांनी कॉरी परत ब्लास्टिंग चालू केलं. 2 दिवसांनी आम्ही तहसीलदाराकडे परत सगळेजण गेलो. तर तहसीलदार परत काय म्हणतात, तुम्ही बंद करू शकत नाही, आम्ही रॉयल्टी घेतली. आम्ही म्हटलं तुम्ही जशी रॉयल्टी घेतली, आम्ही पण शेतसारा भरला आहे, आम्ही पण आमची काजूची झाडं लावतो, आम्ही जायचं कसं? एकतर काजू मिळतच नाही, आमच्या जायच्या वाटा बंद केल्या. 1 मिनिट, ते 2023चा परवाना नाही हे तहसीलदारांना दाखवलं ना, तहसीलदारांनीच काढलेले आहे, बरोबर आहे. रॉयल्टी कशी घेतली तेच सांगतो आम्ही. परवानाच नाही प्रकल्पाला. नाही, परवाना नाही, ते क्रशर. अच्छा. आणि आता आमच्या जी काजूची झाडं आहेत कॉरीच्या बाजूला ती सगळी अशी आहेत. आम्ही ड्रोन आणला, ड्रोनने सगळं फोटोग्राफ केलेलं आहे. त्या सगळी आता इथे पण तुम्ही बघाल की ना, त्याचे व्हिडिओ पण काढले आहेत. हो, हे कॉलेजच्या बाबतीत झालं. आणि ते मग काय सांगत झालं माहिती ना, काय ती मंडल अधिकारी थातूर मातूर रिपोर्ट दिला, त्याच्यावर मी काय ॲक्शन घेऊ शकत नाही. तहसीलदार सांगतात आम्हाला. तर म्हटलं तसं लिहून द्या तुम्ही, थातूर मातूर रिपोर्ट आहे म्हणून लिहून द्या, म्हणजे तुमची ती कॅपॅसिटी नाही आहे ना. त्यानंतर क्वारीच्या बाबतीत मी RTI टाकला. RTIमध्ये त्यांना मी बरेच प्रश्न विचारले, जसं तुम्ही आता एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स सर्टिफिकेट आहे का, किंवा मायनिंग अवेलेबिलिटी सर्टिफिकेट खनिज अधिकाऱ्याकडून लागतं ते आहे का, असे बरेच प्रश्न विचारले. त्या सगळ्यांची उत्तरं त्याने काय दिलं, आढळत नाही. सगळ्यांची उत्तरं ॲक्च्युअली इट इज रिक्वायर्ड वेन यू आर गिव्हिंग परमिशन, आढळत नाही म्हणून उत्तर दिली आहे. आता मला ते परत अप्पर अपील तहसीलदारांकडे करायला लागलं. हे क्वारी संबंधात झालं. आता हे क्रशर जे आहेत ना, इकडे 2 क्रशर आहेत, इकडे 2-3 क्रशर आहेत. हे क्रशरच्या बाबतीत पण आम्ही MPCB बरोबर 2023 पासून कम्युनिकेशन करत आहोत. तुम्ही या पाहणी करा. पहिले पाहणी करायला आले, त्याने पाहणी केली आणि ते सरळ सांगतात काय, हा क्रशर आहे, मी गेल्या वर्षी त्याचा रिपोर्ट दिलेला, पण ते काय होणार नाही, पॉलिटिकल माणसं हे करतात, असं आमच्या रिपोर्टला कोण विचारत नाही. त्याने गेला 2023मध्ये तो गेला, त्याने शोकास नोटीस पाठवली सगळ्या क्रशरला. पहिल्यांदा रिपोर्टमध्ये काय लिहिलं ते सांग. हां, रिपोर्टमध्ये काय असतं त्यांचं एक चेकलिस्ट आहे की तुम्ही पत्र्याची वॉल लावली का. पण क्रशरला परवानाच नाहीये ना. नाही, सांगतो तुम्हाला, क्रशरला परवानाच नाही त्यांच्या, म्हणून सांगतो ना, ती 4 नोटीसच्या. पाहणी कसली केली, मी सांगतो तुम्हाला, पाहणी करायला आले, पाहणी केली, पाहणी जे जे काय आढळलं ते त्यांनी बघितलं, म्हणजे काय वॉल नाही लावलं, झाडं नाही लावलं, हे रस्ते त्याने. मला हेच आधी पटत म्हणजे कळत नाहीये. ऐका 2023ला तुम्हाला उत्तर दिलं, तर 2023 ते 2026 या काळात त्यांनी परवाना घेतला का? ते त्यांनी जून 2026मध्ये त्यांनी शोकास नोटीस पाठवली, बरोबर. आम्ही परत कम्युनिकेशन केलं, ह्या शोकास नोटीसचं काय केलं, तर त्यांनी जानेवारी 2024मध्ये आणखी एक शोकास नोटीस पाठवली सेम. आणि त्या शोकास नोटीसमध्ये काय मेन्शन केलेलं आहे की यू आर रनिंग द क्रशर विथआउट कन्सेंट फ्रॉम अवर बोर्ड, ते मेन्शन केलेलं आहे पोलीस MPCBने. तरी पण त्यांनी काय ॲक्शन नाही घेतली, बरोबर. ह्या 2 हे झाले. त्यानंतर आम्ही परत त्यांच्या कंटिन्यूस आम्ही इथून फोन करायचो. ते काय सांगतात माहिती आहे, त्यांचं आम्हाला उत्तर तुम्हाला आणतो, टिपिकल उत्तर, की आम्ही फक्त पाहणी अहवाल पाठवू शकतो, कन्सर्न वरचे लोक बघतात. तर मी म्हटलं आम्ही आता तुझ्याकडे घेराव घालायला येणार, म्हटलं तसं असेल तर ते काय आम्हाला सांगतात माहिती आहे ना, की काय आहे ती क्रशरची लॉबी मोठी आहे, ती अमुकाला मारलं तमुकाला, हे आम्हाला ऑफिसर सांगतात. म्हटलं तुम्हाला इनडायरेक्टली धमकी देतो असं होतं नाही का. ते झाल्यानंतर मी आता लेटेस्ट ते लिहून मागितलं तुम्ही, आज विलवडे, वापोली, भालावला आणि डेगवे गावच्या ग्रामस्थ आम्ही इथे क्वारी आणि क्रशर बंद करण्यासाठी आंदोलन करत आहोत. आम्ही हे गव्हर्नमेंटशी 2017 पासून कम्युनिकेशन करत आहोत आणि त्या कम्युनिकेशनचा काही फायदा झालेला नाही. पण ह्याच्यामुळे आमच्या सगळ्या घरांना तडे गेले, आमच्या देवळाच्या खांबाला तडे गेले, आमच्या काजू बागा किंवा आंब्याच्या बागांचे नुकसान प्रचंड प्रमाणात झालं. भात शेतीत पाणी आणि वाळू घुसल्या कारणाने भात शेतीवर परिणाम झाला. म्हणून आम्ही गव्हर्नमेंटकडे ह्या क्वारी आणि क्रशर बंद कराव्यात अशी मागणी केली. आमच्या पाहणीत असं आढळून आलं की MPCB महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ह्या लोकांना फक्त शो कॉज नोटीस पाठवतात, पण काही ॲक्शन घेत नाहीत. आम्हाला त्यांच्या रिपोर्टमध्ये असं पण आढळलं की एक क्रशर 4 वर्ष परवान्याशिवाय चालू आहे
आणि एक क्रशर 3 वर्ष परवान्याशिवाय चालू आहेत आणि त्यांचे ऑफिसर सांगतात ते आम्ही बंद करू शकत नाही. आणि आम्ही जे माहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागवल्या त्या माहिती गव्हर्नमेंटचे लोक सांगतात आपल्याकडे आढळत नाही. आणि जे नियमाप्रमाणे क्वारी क्रायटेरिया MPCB, क्रशर क्रायटेरिया MPCB आणि महाराष्ट्र गौण खनिज कायद्याप्रमाणे जे त्यांनी त्या क्वारी आणि क्रशर ओनरकडून घ्यायला पाहिजे ते त्यांनी घेतलेलं आम्हाला दिसत नाही. आणि हे सगळं करून आम्ही थकल्यानंतर आज आम्ही इथे सगळेजण जाऊन आंदोलन करत आहोत आणि ह्याच्या पुढे आम्ही आंदोलन मोठं वाढवणार आहोत. आम्ही इथे थांबणार नाही जोपर्यंत क्वारी आणि क्रशर आमच्या गावातले बंद होत नाही. आणि सगळ्या क्वारी अनियमितपणे चालतात, सगळे क्रशर बेकायदे आहेत, ते त्यांना घालून दिलेल्या कुठल्याही अटी कुठल्याही नियमाचं पालन करत नाही आणि त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे आम्ही क्वारी आणि क्रशर बंद होईपर्यंत हे आंदोलन असंच चालू ठेवणार. माझं नाव सुजिता संजय सावंत, राहणार विलवडे टेमवाडी. इथे आम्ही राहतो. एवढा वेळ झाला, इतकी वेळा आम्ही शासनाला सांगतो, तहसीलदारांना सांगितलं, कलेक्टरला झालं, सगळीकडे झालं, ग्रामपंचायतमध्ये उपोषणाला पण बसलो, पण आमच्यासाठी हे शासन काहीच करत नाही. याचं खरं तर आम्हाला दुःख वाटतंय. का आमच्यासाठी असं करत नाही? कारण आम्हाला रोजचा श्वसनाचा त्रास होतोच आहे. माझ्या बघा कानाच्या पड्ड्याचं ऑपरेशन केलं आहे मी आत्ताच, कारण ह्या आवाजामुळे सततच्या कानात झुमलेलाच असतो आवाज. हा ब्लास्टिंगमुळे विहिरीला तडे गेलेलेच आहे, घरांना तडे गेलेलेच आहे. असं वाटतं आता घर पडतं की मग पडतं. ज्यावेळी आम्ही जेवणाला बसतो त्यावेळी असे कौलं उडतात आणि त्याच्या जेवणामध्ये माती अक्षरशः अन्न आम्ही ते टाकून देतो. आमची शेती तर आम्ही करतच नाही कारण ती गेलेलीच आहे. माती आणि डसमुळे आम्ही दुसऱ्याची खंडाला करतो, ते पण आम्हाला सुखाने अन्न खायला देत नाही. हे का म्हणून आणि का आम्ही हे त्रास सहन करायचे? हे शासन काहीच आमच्यासाठी करत नाही. ह्याचं दुःख वाटतंय. हे बंद व्हायलाच पाहिजे आणि आम्ही कुठेही जाऊ लागलं तर आम्ही जाणार आणि हे बंद करणार म्हणजे करणार. सविता समीर सावंत, मी गाव विलवडे टेमवाडीत राहते आणि आमच्या शेतीचं एवढं नुकसान झालेलं आहे ना की वरून जे क्रशर आहे त्यातली जी धूळ माती वाहून आली ना पूर्ण शेतीत आली. 2024मध्ये आलेली. आत्ता जर तुम्ही बघितलात ना तिथं रस्ता पूर्ण रस्ता झालेला आहे. तिथे अजिबात तिथं माती दिसणार नाही. त्याचप्रमाणे घरांना असे तडे गेले या स्फोटांमुळे, फक्त स्फोटांमुळे. घर आत्ता आहे उभं, पुढे ते पडणारच आहे. त्याच्यानंतर विहिरी पूर्ण आटून गेलेल्या आहेत. धरण तर बिलकुल दिसणार नाही, पाणीच नाही. तर वाफोली धरणाला गेलं तर पाणी नाही, विलवडे धरणाला पाणी नाही. शेतीचं एवढं नुकसान आहे ना. आता लोक फळबागा करतायत, भाजीपाला घातलाय लोकांनी, कलिंगण लावले आहेत. ह्यांना पाण्याची गरज आहे, ती पाणी भेटतच नाही, फक्त हे क्वारी आणि क्रशरमुळे. हे झालं. आता आमच्या आतमध्ये येऊन बघा तुम्ही, आतमध्ये गावांमध्ये जा, इथून खाली गेलात की घरं आहेत आमची. काय उपयोग आहे घरांचा? आमच्या पूर्ण तड्या गेलेला आहे, त्रास झालेला आहे. आता माझ्या कानाचं ना पूर्ण सुजलेलं आहे कान. कारण मी हे काय घेतलंय मग आपलं कान सुजलेलं आहे, कानाची पडद्यांना होल पडले. कशामुळे? त्रासामुळे. लोकांना आता डायबिटीज, हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेलं आहे. रक्तदाब तर आहेच, जास्त तर लोकांना आहे रक्तदाब. काय उपयोग आहे सांगा याचा आम्हाला? हे बंदच व्हायला. आणि आमची तर एकच विषय, बंदच व्हायला पाहिजे. आम्हाला क्वारी, क्रशर आणि इथे धंदे करायचं असेल ना तर चांगला धंदा करा, ज्यापासून लोकांना ना त्यातनं काहीतरी मिळकत भेटायला पाहिजे. हे असे धंदे करून आमचं नुकसान करू नका. हेच आम्हाला क्वारी मालकांना सांगायचं आहे आणि क्रशर मालकांना. व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनलेच. अक्षरशः 200 वर्ष ह्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं. 1757 साली इथे इंग्रज आपल्या देशामध्ये एंट्री केली आणि त्याच्यानंतर जी परिस्थिती होती, अतिशय भयावह परिस्थिती, तीच आज परिस्थिती आपण बघतात विलवड्यामध्ये. विलवडे गाव हा असा सुखसंपन्न आणि समाधान असा गाव होता. ह्या गावामध्ये भाजीपाला पिकवला जायचा. इथे फळ बागायत सगळ्या पद्धतीने सुखसंपत्ती आणि समाधानी लोक राहणारे होते. पण काही वर्षापूर्वी ती खडी क्रेशर आला आणि इथं, आणि आज जो गाव आहे हा कुठेतरी गाव आज आपल्या परिणाम भोगतोय. आज परिणाम त्यांचे दिसत आहेत, आज पडसाद दिसत आहेत. इथे आज खडी केशरवाल्याने अक्षरशः इथे थैमान घातलेलं आहे. आपण बघतोय सगळा गाव एकटलेला आहे. आज इथे आंदोलन होत आहे. तसेच आज पाहताय आमच्याकडे 2 भगिनी आहेत. आज त्यांच्या कानाचे पडदे फाटलेले आहेत. काही जणांना BP आहे, काही जणांना शुगर आहे. हे आजार आजपर्यंत निर्माण झालेले आहेत. इथे का व्हावे आणि कशासाठी व्हावे? जर समजा प्रशासनाची ह्या
प्रकल्पाला परमिशन नसेल आणि परमिशन नसताना इथे जर प्रकल्प होत असाल तर नक्कीच मी इतिहासाचं जे आज उदाहरण दिलं आहे ते नक्कीच खरोखर आहे. कारण ह्या इतिहासामध्ये अगोदर असंच घडायचं आणि आजही देश स्वतंत्र होत असताना असंच घडतंय. यश माधव, कोकण विजन न्यूज, विलवडे.